184 येऊन या फिरून जय भाग्याने आलो जारज खानी. आपण जारातून निर्माण झालो, भाग्याने आलो जारज खानी. केव्हा तर पाप पुण्य समान झाल्यावर, पाप आणि पुण्य जेव्हा समान झाले तेव्हा जन्मात आपल्याला घालण्यात आलं चुकलो म्हणून. पुन्हा पूर्वी एकदा आपल्याला जन्म प्राप्त झाला. मी म्हणत नाही, संत म्हणतात, संत म्हणतात, महात्मे म्हणतात, महात्म्याचं म्हणणं आहे 184 जीवण्या भोगून आपल्याला जन्म प्राप्त झाला होता, पण आपण माणूस बनलो नाही. आणि म्हणून पुन्हाहून आपल्याला ही सुसंधी उपलब्ध झाली. जन्मात घातण्यात आलं कशासाठी? कर्म करण्यासाठी नाही, कर्म करण्यासाठी तर सगळे चालले, फक्त माणूस बनासाठी. माणूस आपण माणूस बनलो नाही आणि म्हणून पुन्हाहून आपल्याला या भूतलावर कर्म करण्याकरता कर्म करून माणूस बनणे. आपण बुद्धिजीवी आहोत. कर्म कोणतं केलं पाहिजे? कर्म श्रेष्ठ आहे की धर्म श्रेष्ठ आहे याचा विचार करणे महत्वाचे आहे. मुझमें सच्चाई है या बुराई, वो परवरदिगार तू अच्छे से जानता है, और इसलिए तुझे हर कोई भक्त तय दिल से मानता है, तय दिल से मानता है. तू सुख दे या दुख दे, मैं खुशी खुशी साधूंगा. जैसा तू रखना चाहे मुझे, मैं वैसा रह लूंगा. क्योंकि कर्म करने भेजा इस धरती पर, कर्म करना मेरा काम है. माय बापानं कर्म केले, कोणा तयार झाला, फक्त माय बापानं आम्हाला घडवलं नाही. दया विना अंधेला कोणी मनाला बोध दिसते. मनाला बोध करणारा, जीवाला बोध करणारा फक्त एक गुरु आहे, त्याला मार्गदर्शक म्हणतो. याला मार्गदर्शक म्हणतो माय बाप हो. आई वडिलांच्या प्रेम क्रियेपासून गोळा तयार झाला, पण हे उठाताचा देह 3.5 हात या देहाची लांबी, माझ्या हात म्हणजे समाज ब्रह्मांडाची रुंदी. हे सुंदर अवयव, हात पाय दिले, कान नाक डोळे, हे परमेश्वराने घडवला, माय बापाने नाही. माय बापाने जर घडवलं असतं तर कोणी आंधळा पैदा झाला नसता, कोणी लंगडा पैदा झाला नसता, कोणी पहिला पैदा झाला नसता, सडक जन्म झाला नसता. माय बापाने जर घडवलं असतं तर. अहो माय बापालाही घडवणारा तो आहे, सारा सृष्टीचा निर्माता. आणि म्हणून
बोलण्याची सवय पडली असेल तर ती बंद करा, ती बंद करा. मान्यवर शाहीर साहेब, तुम्ही माझे सहकारी आहात आणि म्हणून माझ्या सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला जसं वाटतं तसं करा, मला काही घेणं देणं नाही. पण अरे गणा, त्याचे जी लावू शकतो माणूस, समजला? आपण त्याची अवहेलना करतो की त्याची पूजा करत आहोत. आपल्यापेक्षा लहान आहे तो परमेश्वर, ज्यानं या दुनियेची रचना केली, आम्हा तुम्हा सगळ्यांना घडवलं. मग ही आमची बोलण्याची परिभाषा तरी बरोबर आहे का? आमची पूजा करण्याची परिभाषा बरोबर आहे का? मान्यवर शाहीर साहेब, काहून ब्रह्मा भाऊने सांगितलं नाही? सत्कार करतो या कार्यक्रमाचे आयोजक मान्यवर मंडळीचे. या ठिकाणी दुय्यम कटागमतीच्या कार्यक्रमाची सुसंधी उपलब्ध करून दिली. दुय्यमीची परंपरा मान्यवर शाहीर साहेबांना सांगितलंच आहे, जास्त वेळ घेणे हे महत्वाचं नाही. तर दुय्यमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे दुय्यमीच्या अनुषंगाने गणाच्या माध्यमातून सुंदर एक ऐतिहासिक प्रश्नाची मांडणी केली मान्यवर शाहीर साहेबांनी माझ्यावर. त्याचं म्हणणं आहे, ज्यांचं महाराष्ट्रात नाव लौकिक आहे, ज्याला रशियाच्या राष्ट्राध्यक्षानं घोषणा केली की महाराष्ट्रातील एक नंबरचे साहित्यरत्न लोकशाहीर क्रांतीसूर्य अण्णाभाऊ साठे. तर हे अण्णाभाऊ साठे एकदा एका दोन शायराच्या जोडीला लाभले. त्यांच्या काळामधले दोन शाहीर आहेत, त्या दोन शायराच्या जोडीला लाभले आणि प्रोग्राम सुरुवात केला. तर त्या कलापथकाचं नाव होतं मान्यवर शाहीर साहेब लाल बावटा. त्या कलापथकाचं नाव होतं लाल बावटा आणि ते त्याचे सहकारी जे शाहीर आहेत उमर शेख आणि दन गवाणकर आणि उमर शेख. लिहून घ्या मान्यवर शाहीर साहेब. तर मान्यवर शाहीर साहेब त्या जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात झाली तर त्या दोघांनी गण सुरुवात केला. गणचा जय जयकार उमर शेख आणि अमर शेख आणि ते गवाणकर. जय जय गणचा जय जयकार या गणाला सुरुवात केली. पण त्या गण पत्कारून मान्यवर क्रांतीसूर्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपला स्वतःचा गण सादर केला. प्रथम मायभूच्या चरणा छत्रपती शिवाजी चरणा मान्यवर शाहीर साहेब स्मरणी गातो कवना. हे त्या गणाची प्रथम कडी होती. हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिउत्तर. मला तर वाटतं तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल खूप माहिती असेल. त्याच्या वडिलाचं नाव होतं भावराव साठे, आईचं नाव वालुबाई. मान्यवर शाहीर साहेब अण्णाभाऊ साठे. तर त्याचं मुख्य नाव होतं पाळण्यामधलं तुकाराम. अण्णाभाऊ साठेचं नाव मुख्य तुकाराम होतं. पण अण्णा का म्हणून हे अण्णा हे टोपण नाव का म्हणून पडलं, केव्हा पडलं आणि
केव्हापासून कुणापासून पडलं सन्माननीय शाहीर साहेब याची तरी जाण आहे असेल. कारण तुमचं वाचन झालं. अण्णा भाऊवर प्रश्न करू शकतात. अण्णा भाऊचा इतिहास तुम्हाला माहित आहे. त्याचा आत्मपरिचय तुमच्या वाचनात आला असेल. मान्यवर शाहीर साहेब माझाही प्रश्न आहे की ही महाराष्ट्र संतांची पावनभूमी आहे. या महाराष्ट्रात लोककलावंतही झाले, संत महापुरुष झाले, क्रांतिकारी झाले. आदरणीय शाहीर साहेब मान्यवर सुरतजी नवघरे महाराष्ट्रात असं एक प्रख्यात संत आहेत सन्माननीय शाहीर साहेब की त्यांनी एक भजन सादर केलं. भजन तर त्या भजनावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन सादर केलं तर त्याला 1300 एकर जमीन दान करण्यात आली. किती? 1300 एकर जमीन दान करण्यात आली. कोणत्या ठिकाणी त्याला भजन सादर केलं असेल पण ती 1300 एकर जमीन पत्कारली आणि मग दुसऱ्या भजनाला सुरुवात केलं. त्यांना सांगितलं भजनाच्या माध्यमातून मुझे प्यारा भारत मेरा का करू तुमच्या 1300 एकर जमिनीला माझा भारतच चांगला आहे. तर हे भजन कोणत्या ठिकाणी सादर केलं होतं मान्यवर शाहीर साहेब ते भजन कोणतं? हा खोटं नातं सांगायचं नाही. ब्रह्मा भाऊला फोन करा आणि ब्रह्मा भाऊलाही जर आठवण नसेल तर शादीद वस्ताद मोरेसरजीला फोन करा. त्यांना विचारा. आपण खोटं नातं सांगायचं नाही. सांगणे म्हणजे सांगणे. नाही तर जनता झोपल्याशिवाय राहणार नाही. अन्नालाही अन्नच म्हणलं शेणाला म्हणलं तर हे लोक काय म्हणतील? विद्वान आहेत. ऐका काय सुरतजी नवघरे खूप चण्याच्या झाडावर चढवून टाकलं. गुरुवाची उपमा दिली मान्यवर शाहीर साहेबांना. तुमचंही चुकत नाही आणि गुरुवाची उपमा दिल्याबद्दल मी तुमचंही अभिनंदन करतो मान्यवर शाहीर साहेब. आणि म्हणून जास्त बोलणार नाही. मुलगा जर चुकत असला तर त्याला सरळ मार्ग दाखवणे बापाचं काम राहते. पण बापही जर चुकत असेल तर मुलाचंही कर्तव्य राहते बापाला समजून सांगणे. त्याला म्हणतात बाप लेक, नाही तर मग मसाला ये. जमिनीत गेले नकाच्या चुमरीवरल्या अंत लागला नाही. पण काही काय म्हणतात परमेश्वर दिसला नाही. असा कसा दिसला नाही? अरे ज्याला दिसलं त्याला सांगितलं नाही. 8 दिवस जनाबाईच्या बाळपणाच्या बारूच्या धुतले परमेश्वरानं. तिला वडकी झाली नाही. या दोष कुणाचा? 5 पांडवा सगळं परमेश्वर राहिले सुरुवातीपासून आणि त्या 5 पांडवालाही कळलं नाही. शेवट अर्जुनाचा विश्वास बसत नव्हता तर परमेश्वराला आपलं प्रथम स्वरूप दाखवावं लागलं. यातच कुणाचा? मान्यवर शाहीर साहेब तो दिसत नाही म्हणून विश्वास करत नाही. याकरता संत म्हणतात तुझं आहे
तरी जागा चुकत असे. आतमध्ये मन घातलं त्या परमेश्वरानं शरीर तयार केला. मनाच्या पलीकडे चित्त, चित्ताच्या पलीकडे बुद्धी, बुद्धीच्या पलीकडे आत्मा, आत्माच्याही पलीकडे परमात्मा. पर म्हणजे परेच्या पलीकडे ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, उकार नाही आणि तो कोणाला दिसला नाही. आत्मा कोणाला दिसला का? एखाद्याची प्रकृती बिघडू द्या, त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येतं. डॉक्टर दोन्ही गोळे टाकते कानामध्ये, पण त्या आत्मा सुटून जाते तर त्याला कुठलाही लागत नाही. आता तुझ्या वाणी जर म्हणलं तर हा उद्धट शब्द आहे. तुमच्या विना तुझ्या न कोणी शरण आलो तुम्हा भगवंता. राधनी सोजी आकळता धावत्या श्रीगणा रंगता. वही तो तुम्हारी सुमना सुमना, वही तो तुम्हारी सुमना. प्रथम मायभूच्या चरणा, छत्रपती शिवाजी चरणा, स्मरणी गावी तो कवना. पूजा आटोपली, देवाची पूजा आटोपली. आता प्रश्न आहे जिंदगीचा. जिंदगी प्रत्येकाला लागली आहे, कारण हा दुःखमय जीवन आहे. हा मानवी जीवन हा दुःखमय आहे आणि सगळ्याला जिंदगी करायची आहे, सगळ्याला संसार सुखाचा करायचा आहे. म्हणजे आपण आपल्याला संसार सुखाचा करासाठी कितीतरी मेहनत करायला लागतो. कोणी या ठिकाणी जातो, कोणी त्या ठिकाणी जातो, कोणी या देशात जातो, कोणी त्या देशात जातो, या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात जातो. 8 दिवस झाले बाहेर होतो, 9वा दिवस लागला घरी आलो. काही कामाच्या अनुषंगाने पाहतो द्वार खुले आहेत. पत्नी आतमध्ये आहे किंवा नाही याची मला जाण नाही. आवाज देतो, पत्नीला 2 प्रेमाचे गोड शब्द समजवून तिला तिच्या कामाधंद्याला लावतो. तो धंदा कोणता? तर पूर्वीपासून चालत आलेला आमचा दया दुधाचा धंदा. आम्ही त्या धंद्यामध्ये अजूनही परिवर्तन केलं नाही. थांबना ओ मेरे बाप, आम्ही अजूनही त्या धंद्यामध्ये परिवर्तन केलं नाही. याचं नेमकं कारण कोणावर रुपये संगरले, जमा झाले, रक्कम तयार झाली, कोणी कोणता धंदा करू लागले, कोणी कोणता व्यापार करू लागले, पण आम्ही त्या धंद्यामध्ये बदल केलं नाही. याचं कारण आम्हाला रासायनिक प्रक्रियेची शेती करायची नाही आहे. नवघरे साहेब, रासायनिक प्रक्रियेच्या शेतीमुळे खूप फवारण्या करता, खूप सोडा मारता तुम्ही लोक. रासायनिक प्रक्रियेच्या शेतीमुळे शेतीचे नत्र नाहीसे होत चाललेले आहेत. तुम्ही लोभी झाल्यात आणि लोभाच्या मागे धारंदर असते. त्या रासायनिक प्रक्रियेच्या शेतीमधला निघालेला पीक, त्या पिकाचा आहार प्रत्येक माणूस करतोय आज. त्या आहारामुळे जी शक्ती तयार व्हायची शरीरामध्ये, ती शक्ती तयार होत नाही आणि म्हणून रोग प्रतिकारक शक्तीचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये वाढलंय. अनेक बिमाऱ्या सुरुवात झाल्या. अहो बिमाऱ्या सोडा, अनेक प्रकारचे व्हायरस व्हायला लागले माणसाला. आणि म्हणून विचार केला नवरा बायकोला, बायको आहे मला बचत गटाची अध्यक्ष. गाई म्हशीचा लोन उचलला, लमच्याला बळी आहे. गाई म्हशी घेतल्या, घेऊन आणल्या, लोन उचलला, गाई म्हशी घेऊन आणल्या. गाई म्हशीच्या दुधावर आमच्या उदरनिर्वाह, पोटाची खडकी भरून निघते आणि गाई म्हशीच्या शेण खतावर आमच्या जमिनीची मशागत होते. हा आमचा धंदा. विने ए विने, 2च्या 2ही खुल्या करून ठेवलीस. काय करत असेल घरी? कारण 8 दिवस झाले बाहेर
का पगले पती पत्नीचं भात नसतंय. गजाला चम्मच चमच्याला गण चाटवाला हांडीला चाटू आणि तेव्हा त्याच्या आत्ता पदार्थ बाहेर निघते. पण तो चाटू जर फुटेपर्यंत लागला तर त्या हांडीलाही काढणार झाल्याशिवाय राहणार नाही. काहून विना तुला सवय झाली का ग?